सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। 2215 कोटी रुपयाची मदत करण्याचे जीआर काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशनधारकांना या रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। तर एकंदरीत रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कसे मिळणार आहेत, या रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला या रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चालायचा आहे, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळून जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून तुम्हाला फक्त रेशन कार्डवरती अन्नधान्य मिळत होता, तर या अन्नधान्यामध्ये गहू आणि तांदूळ दिले जायचे, परंतु विचार करायला गेला तर रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हा चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता। म्हणजेच विचार करायला गेला तर रेशन कार्डवरील मिळणाऱ्या गव्हाच्या चपात्या चांगल्या बनत नव्हत्या। रेशन कार्डवरती मिळणारे जे तांदूळ होते तर त्या तांदळाचा भात सुद्धा चांगला शिजत नव्हता आणि डॉक्टरांच्या संशोधनामधून सुद्धा असे लक्षात आलेले आहे की रेशन कार्डवरती दिला जाणारा गहू, रेशन कार्डवरती दिले जाणारे तांदूळ याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नव्हती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पौष्टिकता असणारा गहू आणि पौष्टिकता असणारे तांदूळ दिले जाणार आहेत। तर या गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला आता 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर एकंदरीत हे 9,000 रुपये कसे मिळणार आहे याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे। जर हे 9,000 रुपये मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, रेशनधारकांना प्रत्येक वर्षाला वेगवेगळं सरकार येत असतं। विचार करायला गेला तर याच्या अगोदर बीजेपीचं सरकार होतं आणि आता सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे। याच्यामध्ये पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर हे दोन्ही नेते एकाच पक्षातील आहे। त्यामुळे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जेवढे पण काही रेशनधारक आहेत तर त्या सर्व रेशनधारकांची आता लॉटरी लागलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती आता 9,000 रुपये मिळणार आहेत। आता हे 9,000 रुपये कशासाठी दिले जात आहेत तर बघा, रेशनधारक हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात, त्यांना खर्चात पाण्यासाठी पैसे नसतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना हे पैसे आता वितरित केले जाणार आहेत। प्रत्येक महिन्याला हे पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला रेशन कार्डवरती मिळणाऱ्या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे सविस्तर पाहत चालायचा आहे, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे आणि रेशन कार्डवरती विविध वस्तू तुम्हाला मिळत राहतील। आता बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती तुम्हाला 9,000 रुपये कसे मिळणार आहेत याची माहिती तुम्हाला सांगणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना तुमच्यासाठी अजून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे रेशनधारकांसाठी प्रत्येक वर्षाला वेगवेगळे आनंदाचे निर्णय लागू करत असतात। तर सध्याच्या स्थितीला 2026 साल सुरू आहे, तर या 2026 सालामध्ये याच्या अगोदर कोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते। त्यामुळे सध्याच्या स्थितीला रेशनधारकांसाठी आनंदाचे
आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा रेशनधारकांनो, तुम्हाला रेशन कार्डवरती 9,000 रुपये आणि 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा, राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची पेन्शन मिळत आहे. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची पेन्शन मिळत आहे. राज्यातील विधवा असतील, राज्यातील अपंग असतील तर त्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळत आहे. त्याच पद्धतीने आता रेशनधारकांसाठी सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये रेशनधारकांच्या कुटुंबांना मिळणार आहे. बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळालेला होता, परंतु आता तुमची लॉटरी लागत आहे. कारण तुम्हाला रेशन कार्डवरील गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे मिळत आहेत. यासोबत तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे देण्यात येत आहेत. जर तुम्हाला रेशन कार्डवरील पैशांचा लाभ, रेशन कार्डवरील विविध वस्तूंचा लाभ, रेशन कार्डवरील आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तुमचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता भरभराट सुद्धा होतच आहे. आता बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून हे 9,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे. रेशनधारकांना जे 4 आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत, तर ते 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जेवढे पण पिवळे आणि केसरी रेशनधारक आहेत, तर ते रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील तरच त्यांना याचा लाभ मिळणार आहे. परंतु जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही कशा पद्धतीने पात्र ठरायला पाहिजेत याचीच माहिती आता सांगत आहे. जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देऊन टाकत आहे. परंतु जे 4 आनंदाचे निर्णय पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आता लागू होत आहेत, तर हे 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला याचा लाभ मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा रेशनधारकांना आपण पात्रता पाहत आहोत, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या रेशनधारकांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्याच रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्याच रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही रेशनधारकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु यापुढे आता तुमची भरभराट होणार आहे. तुमच्यासाठी सोन्याचे दिवस आता येणार आहेत. तुमचे सोन्याचे दिवस कसे असणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, तुम्ही वर्षानुवर्ष सरकारला मतदान करत असतात, परंतु सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात येत आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत रेशनधारकांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात येत आहेत, रेशनधारकांना कशा पद्धतीने दिलासा दिला जात आहे याचीच माहिती आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना एकंदरीत तुम्ही भरपूर दिवसांपासून या ठिकाणी विचारपूस करत होता की सरकार म्हटलं होतं की आम्ही या रेशनधारकांना पेन्शन देऊ, रेशनधारकांना चांगले गहू, चांगले तांदूळ देऊ, परंतु अजून सरकारने यावरती का निर्णय घेतलेला नाही. तर अशा पद्धतीचे प्रश्न रेशनधारक विचारत होते, परंतु यापुढे रेशनधारक अशा प्रकारचे प्रश्न विचारणार नाहीत. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. रेशनधारकांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही रेशनधारकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा रेशनधारकांना एकंदरीत आता आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु रेशनधारकांना पात्रता पाहण्याच्या अगोदर ज्या तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहेत, जे तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, परंतु या आनंदी निर्णयांचा लाभ घेण्यासाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत, तर या संपूर्ण सर्व गोष्टींची माहिती आता सांगत आहे. जर तुम्हाला रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवायचे असतील, रेशन कार्डवरील वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, रेशन कार्डवरील आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा रेशन
रेशनधारकांना एकंदरीत विचार करायला गेला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही रेशनधारकांची भरभराट करून टाकू, परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारकडे पैसे नव्हते, सरकारच्या तिजोरीवरती भार होता, त्यामुळे तुम्हाला याच्या अगोदर हे पेन्शनची घोषणा करण्यात आलेली नव्हती. परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे जमा केले जात आहेत. रेशनधारकांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे रेशनधारकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, रेशनधारकांना एकंदरीत आता आपण कोणकोणत्या रेशनधारकांना या आनंदी निर्णयांचा लाभ मिळणार आहे, ज्या वस्तू मिळणार आहेत तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत, या वस्तू मिळवण्यासाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला. आता बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो. बघा, पहिली पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता त्या रेशन कार्डची KYC केलेली असायला पाहिजे. तिसरी पात्रता घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. चौथी पात्रता उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. घरामध्ये कोणी सुद्धा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आता आपण पात्रता पाहिलेले आहेत. आता आपण हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, या 9,000 रुपयांसाठी काय करायचं आहे याची माहिती सुद्धा सांगत आहे. यासोबत रेशनधारकांना जे तुमच्यासाठी 4 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत तर हे 4 आनंदाचे निर्णय कसे लागू होत आहेत याची माहिती सुद्धा सांगत आहे. तर बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गहू आणि तांदूळ दिले गेलेले होते, परंतु आता तुमची भरभराट होत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळत आहे आणि तुम्हाला विविध वस्तूंचा लाभ सुद्धा मिळत आहे. आता बघा, रेशनधारकांना एकंदरीत कोणकोणत्या वस्तू मिळत आहे त्याची माहिती देऊन टाकतो. तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु तुम्हाला आता गहू तांदळासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, सोयाबीन, मीठ, मैदा, साखर, हरभरा, तुरीची डाळ, मुगाची डाळ, यासोबत सोयाबीन असेल, मीठ असेल, मैदा असेल, अशा प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. तर एकंदरीत हे पेन्शन कशी मिळणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला ही जी पेन्शन आहे तर ही पेन्शन सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, परंतु याच्यासाठी तुम्ही शेतकरी कुटुंबातील रहिवासी असणे आवश्यक आहे. बघा, आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील रेशनधारकांनाच हे पैसे मिळणार आहेत. बघा, तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे आहेत. तर या 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना रेशन कार्डवरती हे पैसे दिले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला याची वेगवेगळ्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर ही खरी बातमी आहे. तर बघा, ही बातमी खरी आहे. 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डवरती हे पैसे मिळत आहेत. जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. तर एकंदरीत तुम्हाला 14 जिल्ह्यांच्या यादी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आपला जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी आहे का हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.